देव आहे कुठेही विसर्जन करायचं नाहीये, ते तत्व काढायचंय. कारण की आपल्याला आरशात बघायला लागतं ना. आपल्याला माहित आहे कोणी स्वतःही हा छान दिसतंय ना, पण तरी आपण आरशात बघतो ना, तर ही देवी आपल्यातच आहे. तिला 10 दिवस बाहेर काढायचे, तिची छान भरपूर, म्हणून तर नाचतो आपण, गोंधळ का घालतो ना, तिला भरपूर जागृत करायचं. गोंधळ घालतो आपण, धिंगाणा नाही घालायचा, गोंधळ घालायचा. देवीचा गोंधळ घालतात ना. आणि 10व्या दिवशी जेव्हा विसर्जन करणार ना, तर डोळे बंद करायचे, त्या देवीचं रूप बघायचं आणि ती आपल्या शरीरामध्ये जात आहे असा विचार करायचा. हे नवरात्र साजरे करायचे. हे खरं आपण स्वामींना, ईश्वराला अपेक्षित असलेले आपण. आणि तेव्हा मग देवी जागृत होणार आहे. मग काय कोणाची हिंमत आहे रस्त्यावर कुठे कोणत्या स्त्रीला, म्हणजे आपल्यामध्ये मी व्हिडिओ मागच्या वर्षी बघितलेले युट्यूबवर की ती मुलगी काहीतरी करते आणि तिच्या मागे देवी दिसते, अशी ती लोकांना डोळ्याने दिसली पाहिजे. ते मोबाईलमध्ये काहीतरी ॲप वापरून करतात